जय जय राम कृष्ण सुख झाले
रंगे काय फुला शरीर काय फुलवने रंगे काय फुलना शरीर सहा परिवार शरीर दादा शजनी धरी अभिलाष धरी से अभिलाष जनी धरी अभिलाष
शरीर
शरीर छाया देवरी रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष सजने नुहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष सजने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष सजने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी हे माता साष्टांगाता दंडवत काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा पंढरीच्या देवरा पंढरीच्या देवरा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया हे नमस्ते तुझ्या पाया
रंगे रंगे रे श्रीरंगे काय बुडलासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष सजने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. याचे या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजणारी देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते विकुकमी अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबारा यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते. या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी महादेवरावजी रावणजी सेलारकर यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने आजची कीर्तन सेवा त्यांच्या संपूर्ण परिवाराने घडून आणलेला हा सोहळा ज्ञानदान अन्नदान नामदान वस्त्रदान द्रव्यदान अत्यंत सुंदर सोहळा आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव मुंजाभाऊ महादेवजी सेलारकर त्यांचा संपूर्ण परिवार आहे. त्यामध्ये आमचे बनशीभाऊ किशनराव शेलारकर रामकिशनजी रावण शेलारकर अशोकराव बनशीजी शेलारकर बाळाराम बनशी शेलारकर विठ्ठल रावण शेलारकर आणि महादेवजी शेलारकर. आले का सगळे? मी आताच बघितलं बरं का बॅनर. या सर्व शेलारकर परिवाराच्या वतीने आमचे जिवलग मित्र आणि श्रीसंत मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या परंपरेवर आणि गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांच्यावर नितांत श्रद्धा असणारे आमचे जिवलग मित्र आमचे सुंदर दादा भांड यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणजन मंडळी आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण असणारे भजन सम्राट गायनाचार्य आमचे भास्कर महाराज सोन्नेकर उपस्थित आहेत. धन्यवाद त्यांनाही. ही संपूर्ण बाल भजनी मंडळ कोणत्या संस्थेतले? नागेश महाराज बेंडे बाबा, हा त्यांच्या संस्थेतले पळशीकर बाबाच्या त्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. त्यांच्या गुरुजींना धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट संगीत अलंकार ज्यांनी सुगंध महाराष्ट्र नव्हे तर अन्य प्रांतामध्ये आपल्या गायनाचा ठसा उमटवला असे आमचे गुरुजी रामानंदजी ढाले गुरुजी यांचे अत्यंत पट्टशिष्य असणारे आमचे एकनाथ महाराज तिकडे यादवराव महाराज जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. एकदा या गुणीजन मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. मृदंगाचार्य आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे राजभाऊ महाराज देशमाने शिंगणापूरकर. शूटिंग आहे आपली चॅनल आहे ना संत कीर्तन यूट्यूब चॅनल आहे ते पुन्हा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर सिस्टीम आहे. एवढ्याही या सभा मंडपामध्ये एवढी सुंदर सिस्टीम पहिल्यांदा मला लागलेली मिळाली बरं का. तुम्हालाही धन्यवाद. अत्यंत सुंदर सोहळा या सेलारकर परिवाराने घडून आणला त्याबद्दल परिवाराला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून तुम्हीही श्रोते सज्जन मायबाप दुरून येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. त्यामध्ये माझा काही जास्त परिचय नाही पण या भागामध्ये आल्यानंतर आमचे भगवानरावजी धस साहेब आहेत. त्यांच्या पाठीमागे आमचे नांदे साहेब आहेत. आमचे बालाजी भाऊ हिंगे पाटील आहेत. या सर्वांना पुन्हा एकदा नारदच्या गादीतून धन्यवाद देतो. माझ्या माता मावल्या आणि माझ्या सेवेला प्रारंभ. विठाला काळी काळी सर्व
अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे का? संसाराचा नैसर्गिक नियम आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा शेवट ठरलेला आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही, बाकी कुठेही वशिला आहे, लक्षात ठेवा. पण मरण हे असं क्षेत्र आहे, एकमेव असं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये केवढाही वशिला असला तरी तो वशिला या क्षेत्रात कामाला येत नाही. आणि म्हणून तुमचा आमचा वशिला मी सांगत बसत नाही. बस साहेब, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, लक्षात घ्या, वशिला सांगतोय. देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, मिथिलेचा सम्राट जनक ज्याचा व्याही होता, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता, त्या राजा दशरथाला सुद्धा वशिल्याने मरण चुकवता आलं नाही महाराज. मातुलो यश गोविंदम पिता यश धनंजया भास्कर महाराज. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता, त्याचा बाचा अभिमन्युगत प्राण झाला. आमचा मामा सोसायटीचा माजी सदस्य, छाती काढण्यात काही अर्थ उरतो का दादा? अरे ब्रह्मांडाचा मालक मामा होता भगवान श्रीकृष्ण, त्याचा भाचा अभिमन्यू युद्धामध्ये गतप्राण झाला. म्हणून वशिल्याने मरण चुकवता आलं असतं तर या देशाचे रती महारथी राष्ट्रपती पंतप्रधान जगाचा निरोप घेऊन गेले नसते दादा. ऐका, तिथंही वशिला लावला असता, आमचं म्हातारा राहू द्या म्हणून. ऐका, कारण या क्षेत्रात वशिला चालत नाही. मी नेहमी सांगत असतो, कोणीही असू द्या, आएगा सो जाएगा हे राजा रंग फकीर, कितने सिंगा पर चढ़े कितने ने पहने जंजीर. नैसर्गिक नियम आहे संसाराचा महाराज. जीवन रूपी हा प्रवास आहे आमचा. संसारामध्ये जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा जीवनरूपी प्रवास आहे. प्रवास म्हटलं की तुम्हा सर्वांना माहित आहे, कल्पना आहे, प्रवास हा तिकिटावर असतो, प्रवास हा वयावर नसतो, लक्षात ठेवा. जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्या प्रवासाचा प्रवास असतो. जिथं तिकीट संपतं तिथं त्या प्रवासाला उतरावं लागतं महाराज. या नेने वैकुंठवासी महादेवराजी शेलारकर यांचा प्रवास गेल्या वर्षीपर्यंत होता, कारण तिकीट तिथपर्यंत होतं दादा. तिथं तिकीट संपलं, ये लोकाची यात्रा उरकून ते परलोकात गेलेत. पण मी नारदाच्या गादीहून सांगतो महाराज, जबाबदारीने सांगतो, ते गेलेले आहेत, येणार नाहीत, पण त्यांची आठवण क्षणाक्षणाला आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है, उनकी याद आती है. आज ते जिथं असतील तिथून आजचं हे चित्र पाहत असतील आणि चित्र पाहून त्यांच्या डोळ्याला आज आनंद अश्रूच्या धारा लागल्या असतील आणि ते डबडबल्या डोळ्यानं मुंजा भाऊला आशीर्वाद देत असतील की माझ्या लेकरानं माझ्या वर्षी श्राद्धाचा केवढा मोठा सोहळा घडून आणला. आणि म्हणून खरं सांगू का, आज त्यांचा भरभरून आशीर्वाद मुंजा भाऊ तुम्हाला मिळाला आहे. ऐका, जोपर्यंत तुम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये कुणा पुढं हात पसरायची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. ऐका, अरे जो बाप रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढा रक्ताचं पाणी करतो, राब राब राबतो, बैलासारखा बाप राबतो आणि लेकरासाठी वैभव सोडतो, तो बाप निघून जातो. अरे तो बाप गेल्यानंतर त्या बापाच्या निमित्ताने जर आम्हाला असं काही करता येत नसेल तर ते गेलेले पूर्वज महाराज आशीर्वाद नाही हो, श्राप देतात, श्राप. आहा कटोत्याची
वंशी दुराचार वंशी दुराचार पुत्र वंशी दुराचारी पुत्र झालाय का? श्राप देतात श्राप पूर्वज गेलेले. अरे ते आजच्या दिवशी तुमच्या आतुरतेनं वाट पाहत असतात, माझी हयात पिढी माझ्या निमित्ताने काय काय करते आहे का? कारण आज त्यांच्या निमित्ताने जे जे तुम्ही करायला लागलात ना ते सर्व त्यांना प्राप्त होत असते, लक्षात ठेवा. ज्यांनी ज्यांनी असं काही सोहळा केला त्यांच्या निमित्ताने त्या हयात पिढीला गेलेले पूर्वज आशीर्वाद देतात महाराज. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण दयामुळा. माझ्या पदरचा एकही शब्द आज मी सांगणार नाही का? गेलेले पूर्वज असं ज्ञानदान अन्नदान नामदान वस्त्रदान द्रव्यदान करणाऱ्या सुपुत्राला आशीर्वाद देतात. आशीर्वाद खरं सांगतो, जबाबदारीने सांगतो भगवानराव, लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला त्यांनी हातात माती घेऊ द्या, त्या मातीचं सोनं होतंय सोनं. ज्यांना श्राप मिळाला त्यांच्या हातात सोनं पडू द्या, त्या सोन्याची माती झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवायचं. आज समाजामध्ये बरीच माणसं दुःखी आहेत, याचं कारण पूर्वजांचा आशीर्वाद नाही महाराज. अरे जोपर्यंत तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही संसारामध्ये सुखी होऊ शकत नाही का? पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करणारा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. आमच्या मुंजा भाऊसाठी हा दिवस म्हणजे महान पर्व काळ आहे महाराज. पुत्रासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. म्हणून वडील गेलेले आहेत पण त्यांच्या निमित्ताने एवढा सोहळा त्या लेकरांनी संपन्न केलेला आहे का? मी नेहमी सांगत असतो, आज उठला सुटला कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याता कादंबरी चित्रपट मोठे मोठ्या मालिका हे सर्व आईचं तोंड भरून कौतुक करताना पाहायला मिळतात महाराज. अरे प्रत्येकानं आईच्या प्रेमाचं कौतुक केलं. आई 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 जिकडं तिकडं आई आहे, आईचं प्रेम आहे, आईवर कविता आहेत, पण आईचं प्रेमच आहे. पण माझ्याकडं बघा, अरे आईचं प्रेमच आहे पण बापानं कुठं घोडं मारलेलं आहे. खरं सांगू का, आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, लक्षात ठेवा, त्याला बाप म्हणतात. फरक एवढाच आहे, आईचं जगाला दिसतंय भास्कर महाराज, बापाचं प्रेम लपलेलं असते हो. दिसणारं प्रेम म्हणजे आई आहे, लपलेलं प्रेम म्हणजे बाप आहे. एखाद्या वेळेला माणूस रडायला लागला तर माणसं नावं ठेवतात मर्दासारखा, मर्द माणूस रडायला लागला बांगड्या भर म्हणतात. पण खरं सांगू का, खरं सांगू का, कितीही दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या महाराज, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला सापडेल हो दादा. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल. पण 20-22 वर्षाची मुलगी बाशिंग बांधलेली लग्न मंडपामध्ये शहनाईचे स्वर चालू होतात. जेव्हा ती मुलगी सासरी निघते ना तेव्हा दगडाच्या हृदयाचा बाप असला तरी भिंतीवर मुंडकं आदळू आदळू टेंगुळ येईपर्यंत रडल्याला तुम्हाला पाहायला मिळेल दादा. फरक एवढाच आहे, आई समाजाला दिसते, बापाला समाजासमोर रडता येत नाही. हे उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी हो दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, फट्टा मंदी हसून रे कनावा कला. घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याची धाप र, लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप र, उमगाया बाप र.
लक्षात ठेवाय का. अरे मी काय सांगतो, समयी पेटल्यानंतर ज्योतीचा प्रकाश पडत असतो. प्रकाश आहे का, चर्चा असते काय प्रकाश पडणं ज्योतीचा, ज्योतीची चर्चा असते. कौतुक चालताय का ज्योतीचं आहे का. पण दादा जरा जवळ जा रे, जवळ त्या समईला हात लावा, चटका बसल्याशिवाय राहत नाही आहे का. फरक एवढाच आहे, दिसणारी ज्योत म्हणजे माय आहे आणि तापलेली समई म्हणजे बाप आहे. लक्षात ठेवा, तापलेली समई म्हणजे बाप आहे. म्हणून बापाला रडता येत नसतं समाजासमोर, रडता येत नाही. किरकोळ संकटाला तुम्हाला माय आठवत असते. माय बालाजी भाऊ, चालता चालता ठेस लागली तर आई ग म्हणतं माणूस, काटा टोचला तर आई ग म्हणतं, कुणी काही बोललं तर आई ग म्हणताय का. पण हायवे क्रॉस करत असताना, तुम्ही वेगळ्या धुंदीत असताना तुमच्या समोरून एखाद्या वेळेला अचानक 120च्या स्पीडने एखादी गाडी करकचून ब्रेक दाबते, तेव्हा दोन्ही हात वर होतात आणि मुखातून शब्द निघतो, अरे बाप रे. ऐका, उसाला पाणी देत असताना एखाद्या सरीमध्ये भला मोठा साप फडी काढून एकदम तुमच्या समोर दिसतो, तेव्हा दोन्ही हात वर होतात आणि मुखातून शब्द निघतो, अरे बाप रे. फरक इथंच आहे, किरकोळ संकटाला आई आठवते, पण जीवनात जेव्हा जेव्हा डोंगरा एवढं संकट येतं तेव्हा प्रत्येकाला आठवतो, अरे त्याला बाप म्हणतात रे दादा. नो बाप. ऐका दादा माझा भाऊ, अरे तुमच्यासाठी तो बाप नव्हता महाराज. अरे जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं जर कोणतं व्यक्तिमत्व असेल, बाकी सर्व समाज नाते गोते स्वार्थी आहेत महाराज. स्वार्थी आहे का. तुमचा खिसा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत प्रेम करणारी बाकीची मंडळी आहे. पण खरं सांगू का, अरे किती लाडाची प्रेमाची बहीण असू द्या, जोवर चाले बरवा धंदा, तो जोवरी चाले मोठा धंदा, बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा, चाले बरवा धंदा, तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी अरे बहिणीचं प्रेम असतं, बहिणीचं आहे का. पण कुठपर्यंत तुम्हाला बहिणीचं प्रेम बघायचं का साहेब. होय, काय नाव आहे तुमचं. रामेश्वर भाऊ, तुम्हाला बहिणीचं प्रेम बघायचंय का. तुम्ही लय दिदी 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 करताना फक्त दिदीला 1 वर्ष दीपोळीला आणायचं नाही, दिदी तिथंच ठेवायची आहे का. मग दिदीचं प्रेम बघायचं महाराज. तिला तिच्या मैत्रिणी माहेर सासर मधल्या म्हणतात, अगं दिदी म्हणजे काय, तू दरवर्षी भाऊबीजा 8 दिवसाला असताना जायची, आता उद्या भाऊबीजा असून सुद्धा तू इथं दिसायली. ती म्हणते जाऊ कुठं माहेरी, कोण आहे तिथं तुझा भाऊ. मेला म्हणते मग भाऊ आहे का. राख रांगोळी झाली म्हणजे त्याचं घर फुकलं म्हणजे त्याचे लेकर भीक मागते म्हणजे स्टँडवर आहे का. एवढं वाटोळं करते एखादी पोळी नाही का. आणि मग निस्वार्थ प्रेम करणारा एकच बाप जगामध्ये बाप आहे का. बाप करी जोडी लेकराची बोडी, बाप करी जोडी लेकराची बोडी, आपुली कुरवते, आपुली कुरवली, आपुली कुरवली. वा एकनाथराव, मी काय सांगतो, अरे स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवतो, स्वतःचं ध्येय बाजूला ठेवतो आहे का. आणि आपल्या लेकराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो बाप तुटक्या चपला घालतो, फाटके कपडे घालतो, उपवाशी राहतो, बैलासारखा राबराब राबतो. अरे आपल्यावर स्वतःपेक्षा जीवापाड प्रेम करणारं जर जगात कोणी असेल तर त्याचं नाव बाप आहे. लक्षात ठेवा, बाप आहे का. मी नेहमी सांगतो, बाप असताना डोंगरा एवढं दुःख जीवनात येऊ द्या, ते दुःख आम्हाला किरकोळ वाटतं सुंदर दादा. बाप गेल्यानंतर साधी ठेस लागू द्या, ठेस लागू द्या, आम्हाला खालतोवर तर सुधरत नाही महाराज. बाप असताना काय असतो कळत नसतं, गेल्यानंतर कळत आहे का. गेल्यानंतर कळतं. मला एक जण म्हणला, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकून पांडुरंगाच्या मंदिरात गेलो, कडकडून मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडलो आणि सांगितलं, देवा अरे आज कळालं मला, माझा बाप माझ्यासाठी बाप नव्हता, साक्षात विटेवरचा पांडुरंग होता. आहे का. केवढा मोठा आधार होता बापाचा.
बाप नावाचा वटवृक्ष जीवनात असेल तर आम्हाला कधीच उन्हाचे चटके बसत नाही दादा. तो बाप गेल्यानंतर रखरखत ऊन आमच्या जीवनात असताय का. पण मी नेहमी म्हणत असतो राजूभाऊ महाराज, झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हासी. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हासी. झालं मोकळ भाळ झालं मोकळ भाळ आता चटके उरासी. बाप गेला दूर देसी हो बाप गेला दूर देसी. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बापा राहिली रे तुला एक माराची मिठी. माझ्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तूच काशी. बाप गेला दूर देसी हो बाप गेला दूर देसी. प्रत्येक लेकराला बाप गेल्यानंतर ही जाणीव होत असते महाराज ऐका. अरे जीवनभर तो बाप आमच्यासाठी हो झटलेला आहे. डोंगरा एवढं संकट आलं तरी तो बाप डगमगला नव्हता ऐका. काय काय नाही केलं बापानं ऐका. ते गेल्यानंतर आठवतोय आम्हाला. पण खरंच सांगू का, जोपर्यंत बाप घरात जिवंत असतो तोपर्यंत घराला वजन असतं. एकदा का बाप निघून गेला एवढंही मोठं घर असू द्या त्या घराचं वजन जातं महाराज ऐका. वजन जातं. बाप असताना कळत नाही, गेल्यानंतर कळत असतो. कारण तो बाप कळायला एवढं सोपं नसतं. बाप कळायला फार अवघड असतं महाराज. आमचे भास्कर महाराज म्हणून गेले ऐका. पण आज एवढा सोहळा या लेकरांनी आपल्या वडिलांच्या निमित्ताने घडून आणला. खरं सांगू याच्यावरून कळतं त्याची बापावर किती श्रद्धा होती, बापावर किती प्रेम होता ऐका. नाही तर धससाहेब तुम्ही बघताय समाजामध्ये, अरे ज्या बापानं कोठ्यावधी प्रॉपर्टी मुलाच्या नावची केली, मुलासाठी कमवली, तो बाप निघून गेला. तर सध्या कलियुगामध्ये त्या बापाचा धावा न घालणारे पोर आहेत सध्या. अरे बाप गेल्यानंतर बापाच्या दशक्रियाच्या ठिकाणी मुलं एकमेकाच्या अंगावर इस्टेटीसाठी गेलेत. बाप गेला त्या बापाचा धावा घातला नाही. 80 कोटीचे माणसं, अब्जाधीश माणसं महाराज अरे वृद्धाश्रमात गेले. सध्या वृद्धाश्रमात पोटची लेकरं पाणी पाजायला आले नाहीत. सध्या कलियुग आहे कलियुग. गेल्या वर्षी मी सांगत होतो महाराज, अरे अमेरिकेमध्ये मुलगा डॉक्टर होता, बाप गेला, मुलगी डॉक्टर होते, निरोप दिला, ए राजांनो जन्मदाता बाप गेलाय रे, जन्मदाता बाप गेला, पाणी पाजायला या. त्या लेकरांनी तिकडून उत्तर दिलं, तुमच्यानं होत असेल तर अंत्यविधी करा, नाहीतर डेड बॉडी कुठे येड्या बाबळे फेकून द्याय का. ही सध्याची पिढी आहे महाराज, म्हणणारी पिढी आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये आपले संस्कार ज्या बापाने दिलेत ते संस्कार जतन करण्यासाठी, बापाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आमच्या मुंजा भाऊनं एवढा मोठा सोहळा घडवून आणला. म्हणून त्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. मीच धन्यवाद देतो असं नाही, अरे आजचा हा सोहळा बघितल्यानंतर माझा विटेवरचा पांडुरंग सुद्धा तुला भरपूर आशीर्वाद देईन दादा आहे का. ते मी सांगत नाही, पर्व काळाचा सोहळा त्याच्यासाठी आहे का. मी नेहमी सांगत असतो, अभंग तो खूप भरायचा आहे, काळजी करू नका. 12ला सुरुवात झाली पण 1:30 वाजता शेवट करतो बरं का. होय भुका लागल्यात ना सगळ्यालाच. कीर्तनाचं काय पण पोटाचं. किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन? 2 वाजेपर्यंत. तुम्ही तर पुढचेच बालाजीराव. त्याला काय, त्याला आजच कीर्तन ऐकाय मिळाले.
नाही तर ते सुरभी मोबाईल शॉपी सोडले होते, काहीच दिसत नाही त्याला दुसरं. समाजाचा स्वभाव आहे साहेब, समाज जिवंत व्यक्तीला रडवतो आणि तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यासाठी ओक्सा बोक्षी रडवतो. हा समाजाचा स्वभाव आहे. आती परिचय झाला म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व आम्हाला कळत नाही का? अरे कळालं असतं तर महापुरुषांचा अपमान झाला नसता, महापुरुषांना हो समाजानं शिव्या दिल्या नसत्या आहे का? अरे आज एकही असा समाज नाही की त्या समाजामध्ये महात्म्यांचा अपमान झाला नाही महाराज आहे का? ये वही समाज यीशु ख्रिस्त को फांस पर लटका दिया गया, ये वही समाज है चैतन्य के पीछे पत्थर मारे गए, ये वही समाज है महावीर के कानों में किले ठोक दे गए, ये वही समाज है और मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा, जहर पीना पड़ा, ये वही समाज है भगवान गौतम बुद्ध को पीछे राक्षसी लोगों को दौड़ाया गया, मोहम्मद पैगंबर जी को इदरत करनी पड़ी, और ये वही समाज है दादा या संत तुकाराम जी को गाली मिली आहे का? समाज आहे. जिवंत व्यक्तीची निंदा करतो तो महात्मा गेल्यानंतर मोठे मोठे उत्सव करतो आहे का? अरे तुकोबरायचं जीवन चरित्र आठवा. तुकोबरायला राजेभाऊ महाराज गावात राहू दिलं नाही लोकांनी. त्रास देणारे बाहेरचे नव्हते, गावातले होते बरं का. आमचे भाऊ कुठले होते? गाव अख्खं गाव वाड्यावर गेलं संध्याकाळी रात्री वाड्यावर. कुणाच्या गाणं म्हणताना नाही तो पाटलाच्या वाड्यावर जयहरी पाटील. जयहरी कसं येणं केलं? अहो राब 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 राबतो आम्ही दिवसभर, कष्ट करतो रात्री सायंकाळी घरी आलं, कोर कुटका खाल्ला, उशीवर मुंडक टेकवायचं, झोप लागणार इतक्यामध्ये हे टाळ कुट्या. कोण? हा टाळ कुट्या आम्हाला झोपा येऊ देत नाही. खरं सांगा, टाळ कुट्या तुकाराम महाराज म्हणले असतील का ते? हा काय म्हणले असतील? हे तुकिया झोपा येऊ देत नाही. एकतर याला गावात ठेवण्यात, आम्हाला गाव सोडायला सांगा. पाटलाने विचार केला, गावची माणसं गाव सोडून गेल्यानंतर पाटील की कुणाच्या बळावर करावी? त्यापेक्षा एक हाकलायचा. कोण? एक कोण? हबप हाकलायचा. पाटलांनी सायंकाळी तुकोबरायला बोलून घेतलं आणि सांगितलं, महाराज म्हणले काय पाटील, तुमच्या भजनाचा त्रास व्हायलाय गाव ग्रामस्थांना, मग भजन बंद करायचं असेल तर गावात राहता येईल, भजन चालू ठेवायचं असेल गाव सोडावं लागेल. तुकोबरायनी विचार केला, हात जोडून सांगितलं, पाटील माझ्या भजनाचा ग्रामस्थांना त्रास होतो याची मला कल्पना आहे. मग भजन बंद करण्याचा प्रयत्नही केला बराच वेळा, पण काय करू, ते माझे भजन बंद होत नाही हो. कारण ते भजन एका जन्माचं नाही, मागे बहुता जन्मीन हेच करीत आलो आम्ही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. काय भजन असणार महात्म्याचं आहे का? अरे त्यांचं भजन बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा भजन बंद होत नव्हतं. आणि कीर्तनकार आम्हाला कीर्तनामध्ये 2 तास भजन करा म्हणतात, तरी तुमच्या तोंडाचं काय म्हणतात, आमचं तोंड उघडत नाही. बघा भजन काय असेल. किती वेळ झाले लेकर भजन करायला लागलेत, पण तुम्ही काय टाळी वाजवली, तुम्ही काय विठ्ठल विठ्ठल केलं, भजन बंद करण्याचा प्रयत्न केला तरी भजन बंद होत नाही. त्याला महात्मा म्हणतात, लक्षात ठेवाय का महाराज? भजन बंद होत नसेल तर गाव सोडावं लागेल. मंजूर आहे पाटील. गाव सोडलं, गावच्या बाहेर पडले, पण प्रश्न पडला महाराज. प्रश्न पडला कोणता? काय खावे आम्ही कोणी बाबा,
पण गाव सोडल्यानंतर तुकोबरायांना प्रश्न पडला जो तुम्हा आम्हाला पडतो आहे का? ज्याच्या बळावर गावात राहायचं होतं तो गावातला प्रमुख गोपना पाटील गावीची ही लोकनाथामध्ये भिक कोण झाली आहे का? पण गाव सोडलं, विचार केला, समाजाने त्रास दिला, समाजाला भजन आवडत नसेल तर आपण एकांतात जावं म्हणून येणे सुखे रुचे एकांताचा वास. तुकोबरांनी भंडारा डोंगर गाठला, भजनाला सुरुवात केली, भजन चालू झालं. पण तिथंही काही तुकोबरांना त्रास देणारी मंडळी भेटली. महाराज घोराड्यावर गेले, भामचंद्रावर गेले, तिथं भजन सुरू केलं, तिथंही त्रास दिलाय का? म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे चांगली माणसं जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांना त्रास असतो आहे का? जोपर्यंत पत्रा शेडमध्ये जात नाहीत तोपर्यंत चांगल्या माणसाला त्रास होतो असं एक लक्षात ठेवा. चांगला रस्ता म्हटलं की गतिरोधक असतं आणि चांगला माणूस म्हटलं की विरोध असतं, लक्षात ठेवा. तुकोबरायांना त्रास झाला, हो तुकोबरायांना प्रश्न पडला, कारण ज्याच्या बळावर राहायचं तो गावातला प्रमुख. क्या बात आणि हा प्रसंग तुम्हाला सांगून जातो तुकोबरायची काय अवस्था झाली असेल. ऐका, बसा बसा दादा. घराकडं प्रस्थान केलं, घराकडे निघाले, पण रस्त्यामध्ये तुकोबरायाला त्यांचा बालमित्र भेटला. बालमित्र भगवानराव साहेब, बालमित्र त्याच्यापेक्षा जवळचा एक मित्र असतोय. कोणता? हा बाबा तुमच्या भाषेत हा लंगुटियार. कोण म्हणलं? लंगुटियार. लंगुटियार लय जवळच असते महाराज. बरं खरं सांगा, हे लंगुटियार भेटावे का नाही भेटावे? उत्तर लवकर द्या. भेटावे का नाही भेटावे? पण कुठं कुठं? MIDCच्या पलीकडं. इथं 4 चौघात नाही का? 4 चौघात भेटले की काय अपमान करीन सांगता येत नाही. सुंदर आहे का? गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, माझं रामायण डोक्यावर घेऊन संबंध हिंदुस्थान माझा जयघोष करतं, पण मी माझ्या जन्मगावी गेलो तर माझ्या वयाचं म्हणतं कधी आला र तुळश्या. दादा महाराज हे मरी जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गा गुण दोष तो पूछे नहीं पुकारी पिछली ना. बालमित्र भेटना, प्रेम होतो महाराज, प्रेम तळमळवती तुकोबरायाविषयी. आणि म्हणून हा जोडला, नमस्कार केला, सांगितलं महाराज एका खोलीत अभ्यास केला, एका वर्गात शिकलो, एका डब्यात जेवलो, लहानाचं मोठं झालो, आपण सोबत होतो. पण आज माझ्याकडे बघितलं तर 100 एकर जमीन, अर्धा एकरात वाडा, गाईनं गोटा भरला, मुलं सुना नातरुंड माझ्या पायाजवळ हे वैभव लोळतंय. आणि तुमच्याकडे जर बघितलं तर तुमचं होतं ते गेलं. शाहूकारकी गेली, दुकानदारी बुडाली, दुष्काळ पडला, दिवाळं निघालं, अहो बायको गेली तुमची अण्णा वाचून, तरी सुद्धा हे भजन बंद केलं नाही. अहो काय मिळवलं जीवनात बाबा तुम्ही? आहे का? माझ्याकडे बघा 100 एकर जमीन, अर्धा एकरात वाडा, हे वैभव मिळवलं मी. तुकोबराने ऐकलं, बरं वाटलं, आणि तुकोबराने हात जोडून त्याला उत्तर दिलं, दादा तुझं चांगलं आहे रे, फार चांगलं आहे, पण खरं सांग, जी बडबड करायला लागलास माझ्यासमोर, जे सांगायला लागलास ते त्यातलं शेवटच्या वेळेला काही उपयोगाला येणार आहे का? येणार आहे? अय बालाजीराव, येणार आहे? हो का नाही येणार? चल मग उद्यापासून माझ्यासोबत कीर्तनाला. आता रे जी बडबड केली त्यातलं कोणीही उपयोगाला येणार नाही, काहीच कामाला येणार नाही.
अरे तुझं काय बसला 100 एकर मला सांगत. इतिहास काढ, इतिहास, रामायण ग्रंथ. त्या रामायणामध्ये एक असा व्यक्ती होता, तुझं 100 एकर काय चिल्लर आहे त्याच्या पुढे आहे का? 5 लाख घर दगडाची होती, 7 लाख घर विटाची होती, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कंचनाची, 7 कोटी म्हणजे 7 कोटी घर होती बाबा. कोणाची? सोन्याची. कोणाची? कोण म्हणलं? मै कोण म्हणलं? राजा रावणाचे घर 7 कोटी होते. कशाचे दादा? सोन्याला भाव किती आहे धस साहेब? किती? 43 झाले? 41. दादा 50 वर गेले, तुम्हाला माहित नाही आता. म्हणजे 10 ग्रॅमला 1.5 लाख रुपये द्यावे लागले सध्या 10 ग्रॅमला. मग ज्याचे 7 कोटी घर सोन्याचे होते राजा रावणाचे, ते किती किती श्रीमंत असेल महाराज. हे सुवर्णाची पुरी कधीतरी म्हणजे मी पुराव्याशिवाय बोलत नाही हे तर कळत असेल ना तुम्हाला आता. सुनियाची पुरी समुद्राचा गाडा, वेडा समुदाय गाडा राक्षसांचा आहे का? सोन्याची नगरी होती, 7 कोटी घर सोन्याची. ही श्रीमंती महाराज. संततीचा जर विचार केला संततीचा, तर भगवान श्रीकृष्णापेक्षा 5 पट श्रीमंत होतो महाराज. भगवान श्रीकृष्णाला सुंदर दादा किती बायका? होय साहेब, नांदे साहेब, भगवान श्रीकृष्णाला किती बायका? साहेब म्हणले मी पहिल्यांदा चालून माझ्या माग लागलास काय? भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका. हे 5 पट श्रीमंत होतं महाराज. 16 पंचे 80,000 बायका होत्या. कुणाला? कुणाला? नशीब ते आता सध्या नाही, आधीच मिळणं त्यातल्या सुंदरचा नंबर लागला नसता सध्या. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, एवढं वैभव होतं. एकट्याची संख्या भगवानराव दस साहेब 3.25 लाखावर होती. ऐका, तुम्ही किती प्रयत्न केला असता ते परभणी जिल्ह्यात लोकसभेला उभा टाकला असता, तुम्ही आले नसते. लक्षात ठेवा. एवढं काय का. पण तुकोबर म्हणले दादा सांगा ते कवडी गेली कमने जाची संपदा के भरी, तो कमने जाची संपदा के भरी, सांगाची कवडी नेलीना. क्या बात है? सांगाची कवडी कमने जाची संपदा के क्या बात आहे. मूर्ती दिसायला साधी पण लय भयानक आहे महाराज. तुम्ही असं तब्येतीवर जाऊ नका. दस साहेब विंचू लहान असो का मोठा असो ठणका सारखा देते, लक्षात ठेवा. म्हणजे साधे नाहीत महाराज. बरं साध्याचं उदाहरण दिलं का तुकोबरायांनी? साधं उदाहरण नाही.
जगातलं एक नंबरचं उदाहरण दिलं महाराज, एक नंबरचं. आजही राजा रावणाकडची संपत्ती ती कुणाकडेच नाही महाराज. सांगितलं दादा, राजा रावणाचं काही कामाला आलं नाही रे. पाणी पाजायला कोणी राहिलं नाही, पाणी पाजायला नायनाट झाला, नायनाट कोणी कामाला आलं नाही. तुझं 100 एकर माझ्या समोर सांगायला लागलात. अरे काय भूषण सांगतो, काय येणार आहे बघ जरा. हात जोडल्याने सांगितलं महाराज, हे मला सांगणार आजपर्यंत कोणी भेटलं नव्हतं. शेवटच्या वेळेला कामाला येत नाही, पण आज कळालंय मला मी काय केलं पाहिजे. तुकोबरे म्हणजे तुझ्यातला आणि माझ्यातला फरक सांगतो आता, ऐक. काय फरक आहे? आजपर्यंत तुझं आयुष्य गेलंय लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात. लक्ष्मी म्हणजे काका बायको हे कधी. लक्ष्मी म्हणजे बायको म्हणा, घ्या हाणून आता. ते समजा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ते बायकोला लक्ष्मी म्हणतात, ते चांगली गोष्ट आहे. नाही तर मी आताच सांगितलं कीर्तनामध्ये, एक जण बायकोला नावानच आवाज देऊ लागलो माझ्यासमोर. रमा, ए रमा. ती होती महाराज इकडची गंगथडीची. ती म्हणली माझा आजा कधी माया आजीला नावानं बोलला नाही, बाप कधी बोलला नाही. काल लग्न झाले लगेच नावानं बोलायले रमा. तिला राग आला आणि ती तिकडून म्हणली काय रे बेसरमा. लक्ष्मी म्हणजे पैसा. रात्रंदिवस तुमची आमची धडपड चालू आहे. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचा कड, नाना साधनाचा केल्या खटपटा. कशासाठी? अरे दादा, लक्ष्मीच्या रंगात रंगला, 100 एकर केलंस, पण लक्षात ठेव, तुझं आयुष्य चाललं ते लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात, आणि माझं आयुष्य चाललंय लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगण्यात. लक्षात आलं का? ज्याच्या रंगात लक्ष्मी रंगली त्याच्या रंगात. मग काय करू? लक्ष्मीच्या रंग. एवढं सुंदर नियोजन ज्यांनी केलं त्या सुंदरसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. मला आज कळलं त्याच्या म्हातारीने त्याचं नाव सुंदर का ठेवलं आहे का. कारण खरं सांगू का, जिथं कीर्तनकार चांगला असतो तिथं गायक चांगले नसतात. जिथं गायक चांगले आहेत तिथं वादक चांगले नसतात. जिथं वादक चांगले आहेत, गायक चांगले आहेत, कीर्तनकार बेसुरे असताय का. सगळं चांगलं असतंय, शिट्या मारणारी सिस्टीम असते आहे का. पण आज तंत महाराज नियोजन सुंदर केलं आमच्या सुंदर दादा नाही का. सुंदर. हा, हे हिरे 2 तिकडे हिंगोली जिल्ह्यातून आणलेत त्याने. लय छाती फुगू नका, कारण पहिला हिंगोली परभणीतच होता का हो. हा, म्हणजे तुम्ही परभणीचीच खरी आहे का, आहे का नाही. पण आनंद वाटला. या वयामध्ये ही गायन कला प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही महाराज. हो द्या, हो द्या की. झालं का? लक्ष्मीच्या रंगात रंगता, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. म्हणून रंगी रंगे रे श्री रंगी. श्री म्हणजे लक्ष्मी आणि रंगी म्हणजे रंगली. लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली सगळ्यांना माहित आहे, सगळ्याला माहित आहे, सगळ्यांनी ऐकलं सुद्धा आहे. महादेव भाऊ, तुमचं लग्न झालं काय? आपल्या मुंजा भाऊचं लग्न झालंय? तुमचं झालंच असेल की लग्न. कोणाचे? असं का? मग आता लग्न झालं म्हणून सांगायची गरज नाही आता लेकर दिसल्यावर. लग्नामध्ये तुम्ही ऐकले आहे महाराज, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. सगळं म्हणलं अक्षता घेऊन येते लोक. उग समुद्र मंथन झालं तेव्हा लक्ष्मी बाहेर पडली. 14 रत्नापैकी लक्ष्मी बाहेर होती. काठावर लाईन लागली होती. रती महारथीची आहे का? सामान्य नव्हते महाराज. मोठ्या मोठ्याची लाईन लागली होती समुद्राच्या काठावर. बालाजी भाऊ, लक्ष्मी बाहेर पडली. तिच्या हातात असा हार होता, साधा हार नव्हता, असा होता. मला असं वाटलं आज ज्यानं मला मुलगी दिली त्याला लग्नात 150चा हार आणला होता व इमानदारीनं. पोरगी दिली पण हार 150चा होता. आज वर्ष श्राद्धाला हार जवळपास 2100 ते 25चा हार आहे का नाही. एवढंच पाकिटात वजन टाकलं असतं तर बरं झालं नसतं का. पण ती श्रद्धा दिसली नसते आहे का.
लाईन लागली होती लाईन काठावर. भला मोठा हार लक्ष्मीच्या हातात. लाईन लागली होती, त्या लाईन मधून लक्ष्मी जाऊ लागली. प्रत्येकाला वाटायचं ह्या लक्ष्मीनं आपल्या गळ्यात माळ घालावी. बळच मुंडके खाली करू लागले आहे का, पण कुणाकडे बघत नव्हती ती. पहिलं लक्ष गेलं लक्ष्मीचं देवाच्या राजा इंद्राकडं. स्वर्ग ताब्यात आहे, अमृत पिणारा आहे, अमृत पिणारा. याला मालक करावं, पती करावं, गळ्यात माळ घालणार. पण लक्षात आलं हा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 वेळा मरतोय. किती वेळा? देहाचे पुरंदर 14 जाती, मग 14 वेळा मरत. हे किती वेळा कुंकू पुसत बसावं म्हणून कॅन्सल केलं दादा. भांड दादा कुणाला? हा, इंद्राला. पुढे दुर्वास ऋषी होते, महान तपस्वी होते, गळ्यात माळ घालणार. पण लक्षात आलं हा बाबा अजून क्रोधी आहे, राग शांत झाला नाही. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा महापराक्रमी परशुराम त्याच्या गळ्यात माळ घालणार, माळ घालणार. पण आमच्या भास्कर महाराज सारखा तिथे महात्मा होता, त्यानं सांगितलं अगं लक्ष्मी कुणाला माळ घालतेस? परशुरामाला. तुम्हाला माहित नाही? म्हणजे काय, यानं याच्या बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडलंय. कुणाचं कुणाचं कुणाचं? हा, असं असं लागत आहे मला भांडवल. आणि परभणी काय सामान्य माझा, परभणीच्या महिला सुद्धा कीर्तनकाराला पाणी पाणी म्हणलो. एवढा अभ्यास आहे. कीर्तनकार महिला 200 असतात महाराज. भास्कर महाराज परभणीत कशाला आपल्या कीर्तनात आहे 2-3 आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 10 15 आहे त्या कीर्तनात. मला ओळख आमच्या अश्विनी ताईची आहे महाराज, नांदे महाराज. ते आज स्वतः आल्यात, पण त्यांनी त्यांच्या शंकररावला आधी वाट लावलंय कीर्तनाला, नंतर आल्यात ते. ऐका, त्यांनी ऐकलेलं आहे कथा कीर्तन दोघांनी ऐकावी. आज तुम्ही एकट्याने ऐकलं असतं कीर्तन तर तुम्हाला अर्ध पुण्य घरी द्यावं लागलं असतं नांदे साहेब. दोघं आल्यामुळं दोघाचं दोघाला आहे आता. हा चला पुढचं सांगत नाही. आता काय चालू आहे आपलं? काय चालू आहे? कीर्तन म्हणा घ्या हाणून. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा महापराक्रमी परशुराम होता. पण लक्षात आलं बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडलाय का. जो माईचं मुंडकं तोडतो तो घरात कमी जास्त बायकोला जिवंत ठेवत नाही. झालं आहे का? कॅन्सल केलं. ब्रह्मदेव होता ब्रह्मदेव, पण विचार केला ओ रात्रंदिवस काम करणारा माणूस आहे, वेळच नाही कोणत्या गोष्टीसाठी. जातिवंत कुंभार आहे ब्रह्मदेव, कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडवी तो मडके रे. कारखाना आहे ब्रह्मदेवाचा, त्याच्या कारखान्यातले तुम्ही आम्ही सगळे मडके आहेत महाराज. रात्रंदिवस काम चालू आहे त्याचं, म्हणून वेळ नाही कुठे जायला. कॅन्सल केलं. महादेवाकडे बघितलं, महादेवाकडं तर विचार केला याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, राहिला घर नाही आणि अंगात व्यवस्थित कपडा नाही. बरं जिथं राहतं तिथं परभणीतली माणसं विनाकारण गर्दी करत. कुठं राहते? त्यागुनी कैलास सर्व ही संपत्ती. शेवटच्या लाईन मध्ये भगवान विष्णू होते आणि भगवान विष्णूचं सौंदर्य त्या लक्ष्मीने बघितलं का. जगातली सर्वात सुंदर लक्ष्मी, पण भगवंताकडे बघितल्यानंतर पागल झाली. पागल. काय सौंदर्य असेल देवाचं. जगातली श्रीमंत लक्ष्मी भगवंताकडे बघते आणि सौंदर्य पाहून पागल होते. आहे का? किती सौंदर्य असेल त्याचं. आहे का? अरे ज्यानं सृष्टी एवढी सुंदर निर्माण केली तो सृष्टीचा निर्माता किती सुंदर असेल लक्षात ठेवाय का. किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना उतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. किती सुंदर होता. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. क्या बात है. हाँ, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल मेरा आ गया. सावली सूरत पे मोहन
काय खाऊन आलाय की बुवा. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. इस तरफ तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया. अरे तुम्ही दिवाने झाले ऐकून. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी आहे का. मदन पोटा आला बापुढे येर कोणीकडे राव रंग काय का. देवाच्या गळ्यात माळ घालणार देवानं अशी पाठ फिरवली, लक्षात ठेवा. पुन्हा पुढे गेली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे गेली, पुन्हा पाठ फिरवली. एवढा मोठा अपमान झाला. देवानं सांगितलं बघ वेळ आपल्याकडे कमी आहे, तू कितीही प्रयत्न केला तुला अपेक्षित सुख मिळणार नाही. फार झालं तर माझ्या पायाची सेवा करावी लागेल. पायाची सेवा ही शब्द ऐकला लक्ष्मी नाचू लागली महाराज. तिच्या आनंदाचं भाग्याचं वर्णन माऊली करतात. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडूनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. माझा मुद्दा संपला. संपूर्ण जग लक्ष्मीत सुख मानतं आणि लक्ष्मी म्हणते तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून लक्ष्मीच्या रंगात रंगता, त्याच्या रंगात रंग. असं न करता काय बोललाशी पतंग नावाचा किडा दिव्यावर झेप घेतो, त्याला वाटतं चकाकणारा हा दिवा म्हणजे खाण्याचा पदार्थ आहे. झेप घेतल्यानंतर हा जाग्यावर जळून भस्म होतो आहे का. असे एकंदरीत पंचविषय आहेत. एका विषयाने एकेकाचा नाश आहे. कुणाचा कसा. आता आपण 2 मिनिट भजन करणार आहेत. केवढं पुण्य होणार आहे. आणि एवढंही पुण्य आम्ही आमच्या महादेवजी शेलारकर यांच्या पारड्यात अर्पण करणार आहोत. त्यांना तिथं कामाला येणार आहे. म्हणून मोठ्या प्रेमानं तू ले ले हरी का नाम, ले 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 तू ले ले हरी का नाम, तू ले ले हरी का मोठ्या प्रेमानं क्या बात है हाजी कॅमेरा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल
हो पारकुमाई म्हणलं रात्रपासून ते आम्ही सोबत आहेत, त्यांनाच परवानगी दिली द्यायला. तुम्ही दोघं कुणकडे निघाले? ऐ या 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 या. ते पाठीमागचे आपले काय नाव म्हणले त्यांचं, रामकिशन भाऊ, त्यांना काय जरा त्रास आहे गुडघ्याचा, त्याच्यामुळे ते जाऊन येतो म्हणजे एकदा मोकळे करून येतो गुडघे. काय चालू आहे आपलं? पंचविषयच पंचविषय आहे का तुम्ही ऐकलेला असेल? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. एका एका विषयाने एका एकाचा नाश झाला. शब्दे तो मृगबिंदीला, गजपते स्पर्शे सुखे भाविला, रूपे जान भुंगे तसा गंधीत संतोषला. मी नाही रस सेविता मधुरही प्राणापे पावे बळे, अहो पाचाही विषयाची शेवटी त्याची गती ना टळे. आहे का? शब्द विषयाने हरणाचा नाश आहे, हरणाचा. आता हरण पकडणं एवढं सोपं राहिलं नाही, पण पूर्वी हरण पकडत होते दससाहेब. कोण पकडायचे? पारधी. कशानं पकडायचे? सुंदर वाद्य वाजवायचे, वाद्य. त्यांच्या हातात बीन असायची, बीन. ते सुंदर वाद्य वाजवलं, ते स्वर कानावर पडले हरणाच्या, ते सर्वांगाचे कान करायचं, कान टवकारून ते श्रवण करायचं. आहे का? दातात गवताची काडी तशी टवकारून धरायचं आणि मग्न व्हायचं हरीण. देहभान विसरायचं. देहभान विसरलेला हरीण दुसरा पारधी बाण काढायचा, बाण सुटायचा, तो बाण त्या हरणाच्या मर्मी लागायचा आणि हरीण जमिनीवर कोसळायचं. लक्षात ठेवा, ते हरीण तरपडायचं. तरपडणारं हरीण त्या पारद्याला हो विनंती करायचं, विनंती, ए दादा, अरे काय बघतो माझ्याकडं, आता एक काम कर. काय करू? अब क्या देखत पारदी, बुरा लगा दिया घाव, जब लग सांस शरीर में तब लग बंसी बजाओ, तब लग बंसी बजाओ. अरे मी आता तरपडतोय, मरतोय, पण माझी शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे? मी गेल्यानंतर माझं मुंडकं तुझ्या घराला लाव, घराची शोभा वाढेल. माझं मांस तुझ्या लेकराला खाऊ घाल, त्याची शुद्धा निवृत्ती होईल. पण माझं एक कातड घरी घेऊन जा. या कातड्यावर रोज सकाळ संध्याकाळ बसत जा, आणि ज्याच्यामुळं माझा प्राण जातो ते तुझं वाद्य वाजवत जा. एवढी प्रियता त्या हरणाची. शब्द विषयाने गेला. सिंग की कर सिंगोटी, मांस पका कर खा, इस जाम पर बैठ कर सुरसरागी निगाह, सुरसरागी निगाह. शब्द विषयाने हरणाचा नाश, स्पर्श विषयाने हत्तीचा नाश, गंध विषयाने भुंग्याचा नाश. मकरन सेवन करण्यासाठी भुंगा कमळात गुंततो. कमळात कशात गुंतला? बोला बरं का, मला सगळ्याच्या ओळखी नाहीत. दादा, कशात गुंतला भुंगा? कशात? कमळात. सायंकाळी कमळ मिटलं, विचार करू लागला, आता बाहेर कसं पडायचं? कमळ चिरून बाहेर पडणं जमतंय का नाही? त्याला ताकद आहे का ना त्याच्यात? तुम्ही शेतकरी आहेत. भुंगा लाकडं कोरतो, मोठी मोठी लाकडं कोरतो, मोठी मोठी लाकडं कोरतो. कशात गुंततो? कशात? हा, म्हणून मी नेहमी सांगत असतो, आदमी कितना ही खतरनाक हो तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. ज्याला कळलं त्याला ठीक आहे, नाही त्याला पुन्हा प्रसाद ठरलेला आहे. कितीही मोठा माणूस असू द्या, लटलट लटलट कापतोय ऑफिस, पण ते साहेब घरी गेला म्याव, पुन्हा पुढं. भुंग्याचं सांगतो, तुमचं सांगणं बरं काय का. मोठी मोठी लाकडं करतो, नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. आहे का? मोठी मोठी लाकडं करतो, कमळात गुंततो, विचार करतो, सकाळ होईल, पुन्हा सूर्योदय होईल, कमळ विकसित होईल, मी बाहेर पडेल. पण कमळ चिरून बाहेर पडत नाही. रात्री, त्याच रात्री हत्तीचा कळप येतो, त्यातल्या हत्तीचा एक पाय त्या कमळावर पडतो आणि भुंग्यासहित त्या कमळाचा सुराडा होतो, पण कमळ चिरून बाहेर पडत नाही. गंध विषयाने भुंग्याचा नाश. चला आता रस विषयाने माशाचा नाश आहे. आता माशाचा नाश 2 मिनिटात बरं का, आता 5 मिनिटं फक्त. आता
मासे पकडण्याच्या पद्धती कोणाला माहिती आहे? हात वर करा बरं. भांड दादा ते म्हणले मी काय पकडल्यात काय बघा. आता जाळ्यानं आणि गळानं ह्या दोन पद्धती आहेत मासे पकडण्याच्या. गळानं मासे पकडत असताना त्या गळाला आमिष लावावं लागतं. आमिष घरी राहिलं, याने विचार केला घर दूर आहे, हेलपटा सण होणार नाही. मग नदीच्या काठावर जी वलसर जमीन होती ती वलसर जमीन उकरली त्यानं. उकरल्याबरोबर त्या जमिनीतून 10-15 इंचाचे 10-15 असे ते सरपटणारे शिदडच का शिदड का दवणे बाहेर पडले. याने विचार केला एका माशाला एक दावणा केवढं मोठं नुकसान आहे आपलं. मग काय करायचं, एकाचे 2 केले, एकाचे 2 तुकडे केले. अर्धा तुकडा गळाला लावला, गळ पाण्यात फेकला. तो अर्धा जिवंत दावणा गिळण्यासाठी मासा येऊ लागला. मासा त्या दवण्यानं बघितलं मासा येते गिळायला. ते अर्धा जिवंत होता पण धोक्याचे इशारे माशाला देऊ लागला. येऊ नको रे, येऊ नको, मी तुझ्यासाठी अर्धा झालो, तू माझ्यासाठी आलास तर तुला वरचं अर्धही ठेवत. कोण सांगू लागलं, हे मत आव मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है. बोला की तेरे लिए. किती तळमळीने सांगितलं. परिणाम आमिषाच्या मिशे गळगिळी मासा फुटून या घासा मरण पावे. शब्द स्पर्श रूप रसगंध आहे का एका विषयाने एका ना झाला. आणि सर्व विषय ज्याच्यात आहेत त्याला शरीर म्हणतात. शब्द कानाला, रूप डोळ्याला, गंध नाकाला, स्पर्श त्वचेला आणि रस जिभेला आहे का. या शरीराचा विचार केला जाणार आहे. ही मृत्यूची ठेव आहे, स्मशानाची ठेव आहे, शरीर जायाचे ठेवणे मानलं तरी जेणे अभिलाष धरते ते शरीर जाणार आहे. शरीरच जर आपलं नाही ते नाते गोते कशाचा संबंध नाहीत. नाते गोते कशाचा संबंध नाहीत, शरीराच्या. शरीरच आपलं नाही तर नाते गोते कुठले आपलेत महाराज. हे सगळे महाराज मी सांगून गेलो. आराम के सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के सभी लोग दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं आए का. सगळे जमाना सगळा स्वार्थी जमाना आहे. स्वार्थी कधी कधी म्हणत असतो. आज टाइम झाल्यामुळं मी कॅन्सल करतो बरं का. आता म्हणू कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या. समाज सांगले कसा समाज आहे. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे. दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे. देते हैं भगवान को धोखा, देते हैं भगवान को धोखा, हिंसा को क्या छोड़ेंगे. कसमे वादे प्यार वफा बातें हैं बातों का क्या. म्हणून मानलं तरी द्रव्य दाराक्षण भंगुर नोहे तुझा हा परिवार. म्हणून हे बाकीचे नाते गोते माध्यान काळ साजरा करणारे आहेत. श्रीमंत असते तर गुलाबजाम बासुंदी खायला करतील पाहुणे. भगवानराव सारखे त्यांच्या घरी जेव्हा गेले होते पिठलं भाकर थोडीच करणार आहेत. काय करतील करतील, काळजी करू नका. जे माध्यान काळ साजरा करणारे नाते गोते आहेत ना, श्रीमंत नाते गोते माध्यान काळ साजरा करतील आहे का. पण पुरुषाचा पुरुषार्थ माध्यान काळ साजरा करण्यात नाही. पुरुषाचा खरा पुरुषार्थ अंतकाळ साजरा करण्यात आहे का. आणि अंतकाळ साजरा करणारा एकच पाहुणा आहे, तो म्हणजे आत बसलेला आहे महाराज. अंतकाळीचा सोय
तुका म्हणे तुका म्हणे विठूधरा तुका म्हणे तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणी हो शरीर जायाचे ठेवणी धरिसी अभिलाष धरिसी धरिसी अभिलाष धनी जागा सागा धरिसी धरिसी शरीर दाया शरीर दाया जोरदार क्या बात आहे एकनाथराव, तुम्ही तर प्रति ढाली गुरुजी आहेत दोघं. मला हे म्हणून वाट लागलं साग सनी सनी धनी धम धम गम ग सा साग सनी सनी धनी धम धम गो मग साग सनी साग ग ग म म म द द धनी धनी साग ग ग म म म जमायलंय ना. कैशे घोडे कैशे द्वार मिथ्या माईक संसार सका जोडा परमेश्वर कामा येईल शेवटी. आहे का, शेवटी कामाला येणारा एकच पाहुणा तो म्हणजे माझ्या विटीवरचा पांडुरंग. तो आपला साक्याला शेवट गोड होईल. जसा शेवट वैकुंठवाशी महादेवरावजी रावणजे सेलारकर यांचा गोड झाला तसा तुमचा आमचाही गोड होईल. आपणही त्याचं चिंतन केलं पाहिजे. आहे का, खरं सांगा कोण किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे का. आज खरं सांगू दसाहेब कीर्तन करण्याची आमची मनस्थिती नव्हती आज, पण योग असा आहे कारण आपल्या परभणी जिल्ह्यावर काळ फार मोठा काळाने घाला घातला महाराज. ही जी तरुण पिढी आहे ना यात ही आमची, आता हे यांचं आयुष्य गेलं ही कला अवगत करण्यामध्ये आजपर्यंत. असेच आपल्या परभणी जिल्ह्याचे 2 हिरे मृदंग क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर कार्य करणारे, अनेक विद्यार्थी घडवणारे आमचे दत्ता महाराज मोडेकर आणि माऊली महाराज कदम बोर्डीकर, पुन्हा आमचे नाना होते प्रसाद नाना, ही तिघही वारकरी संप्रदायात कार्य करणारी मंडळी. पण परवाच्या रात्री अपघातामध्ये जाग्यावर गेले महाराज, जाग्यावर गेले. ऐका, काल चित्र बघितलं त्यांच्या अंत्यविधीला मी होतो. नेमकेच लग्न झालेले 18, 19, 20 वर्षाच्या त्यांच्या बायका, 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं टाहो फोडत होते महाराज, टाहो. आहे का,
केवढं मोठं दुःख त्या परिवारावर आहे. अरे आम्हाला कळालं, आमच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. ऐका, मी गंगाखेडवरनं गाडी स्वतः ड्रायव्हर नसताना गेलो. पुण्यात 2 तास साजरा करण्यासाठी ते किती दुरून आलो हे तुम्हाला माहीत नसते महाराज. अरे एखाद्या कीर्तनकाराला 10-5 मिनटं लेट झालं तर तुम्ही नाही तसं बोलता, पण कीर्तनाला येईपर्यंत 100 फोन करता. पण कीर्तनाहून गेल्यानंतर कुठं गेला, घरी का दुसरीकडे जाऊन पडला, कधी तुम्ही विचारता काय का? समाजाकडे माझी तक्रार आहे. अरे आता हे 2 हिरे गेले, किती पैसा दिल्यानं ती परत येणार आहे. त्या दोन्हीही हिऱ्याला उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देतो. परिस्थिती बिकट होती त्यातली, आणि म्हणून काल अंत्यविधीच्या ठिकाणीच आम्ही सर्वांनी आपल्या गुरुवर्य मालकाकडे विनंती केली. म्हणलं, मालक, माणसं एवढ्या दुरून आलेत, 2 दिवस रडतील, हळहळ करतील, पण भविष्य ह्या लेकरांचं काय हो? या लेकरांसाठी आपल्याकडून काहीतरी मदत घडली पाहिजे. अरे आपण समाजाला सांगतो दान धर्म करा, पण आपणही केला पाहिजे. पुढाकार घ्या, जाग्यावर काहीतरी त्या लेकराच्या नावचं करा. पण प्रत्येक कीर्तनकार, गायक, वादक, कीर्तनकारांनी सर्वांनी जशी जमल तशी मदत केली. ऐका, 5-5 हजार रुपये आम्ही दिले, मालकांनी 15 दिले, गिरगावकर महाराजांनी 20,000, 21,000 दिले, त्र्यंबक महाराजांनी 10,000 दिले. असे महाराष्ट्रातले दिग्गज होते, सर्वांचं नाव इथं सांगत नाही. पण असं करून जवळजवळ 4 लाखापर्यंत वर्गणी काल जाग्यावर झाली महाराज त्या लेकराला. ऐका बघा, आम्ही आमचे गुणजन म्हणायचं, टाळ्या वाजवायच्या, पण त्यांच्यासाठी गेल्यानंतरही सुद्धा आपण त्याचं सहकार्य केलं पाहिजे. आपले लेकरं आहेत महाराज. ऐका, म्हणून त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने आमच्या दत्ता महाराज मोडेकर आणि माऊली महाराज बोर्डीकर, प्रसाद नाना बोर्डीकर यांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पुन्हा एकदा या परिवाराला धन्यवाद देतो. आमच्या मुंजाभाऊनं फार मोठा सोहळा घडून आणला, त्यांनाही धन्यवाद. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, योग्य वाटलं ते माझ्या गुरुवर्यांचा प्रसाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. शेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर